दरम्यान या निर्भय बनो सभेत आणखी एक भाषण गाजलं। ते म्हणजे स्वर्गीय ND पाटील यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांचं। भाजपनं महाराष्ट्रातली माणसं आणि कुटुंब फोडली, पवार कुटुंब फोडलं। त्यावेळी अत्यंत वाईट वाटून दिवसभर डोळ्यात पाणी वाहत होतं। या त्यांच्या वक्तव्यावर सभेत एकच शांतता पसरली होती। ऐतिहासिक दसरा चौकात शनिवारी निर्भय बनो सभा संपन्न झाली। या सभेला उपस्थित असलेल्या स्वर्गीय ND पाटील यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांचं झालेलं भाषण चांगलंच गाजलं। यावेळी बोलताना सरोज पाटील यांनी राज्यात आणि देशात अशांतता असताना स्वर्गीय ND पाटील आणि गोविंद पानसरे यांचं कोल्हापूर शांत कसं असा प्रश्न मला पडतो। ते असते तर आज रस्त्यावर उतरले असते। कोल्हापूर म्हणजे जिवंत माणसांचं शहर आहे, ते गप्प का आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। भाजपनं महाराष्ट्रातील माणसं आणि कुटुंब फोडली, पवार कुटुंब फोडलं। त्यावेळी मला अत्यंत वाईट वाटून दिवसभर डोळ्यात पाणी वाहत होतं। सायंकाळी शरदचा फोन आला, तू शारदाबाईची लेक आहेस, रडायचं नाही लढायचं असा त्यांनी धीर दिला। त्यांच्या या वक्तव्यावर सभेत शांतता पसरली होती। याशिवाय पक्ष विसरून भाजपला हटवूया, अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही असा इशाराही सरोज पाटील यांनी यावेळी दिला। आमच्या हे जे झाले त्यांनी माणसं फोडली आणि एक माणसं जायला लागली आणि जेव्हा आमचं घर फोडलं त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं आणि मी दिवसभर असं डोळ्याला मला पाणी हटलं की काय झाले हे आणि कसं। तेव्हा मग शरदचा मला फोन आला आणि म्हणाला, काय रडतेस, हिम्मत धर, तू शारदाबाईंची लेक आहेस आणि डोळ्याला पाणी काढायचं नाही, आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवले, रडायला नाही। तेव्हा हिम्मत धर आणि जेवढं तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम कर। तेव्हा मला या संघटनेने सांगायचे, मी आता 86 वर्षाची आहे, पण काही काम लागलं तर माझ्या जेवढं जीव आहे तेवढं मी प्रयत्न करतो। दरम्यान डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांना तुम्ही हिम्मत हारू नका असं आवाहन त्यांनी केलं। आपण सर्वजण एक आहोत, आता देशातून मोदींना घालवायचंय, अन्यथा देशात हुकुमशाही येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली।